महाराष्ट्रामधील सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा आयोजित यूट्यूब चॅनल प्रवीण विटेकर संपन्न होते 17 डिसेंबर रोजी, म्हणजे येणाऱ्या रविवारी सायंकाळी 4 वाजता कोपरखैरणे सेक्टर क्रमांक 7 शाळा क्रमांक 31 माध्यमिक शाळा क्रमांक 31 या ठिकाणी। आणि येथे आयोजित आपला हा कार्यक्रम सहकुटुंब सहपरिवार सर्वांनी उपस्थित राहायचं आहे। नमस्कार मित्रांनो, प्रवीण विटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत। मित्रांनो, विषय तर तुम्ही खाली पाहिलाच असेल। महाराष्ट्रामध्ये सध्या नागपूर अधिवेशन जे आपलं हिवाळी अधिवेशन आहे ते अधिवेशन चालू आहे आणि त्यामध्ये आपले विधिमंडळ विधेयक क्रमांक 34 याचे काय अशी उत्सुकता मलाही लागून आहे आणि तुम्हालाही आहे। याबाबत काय चर्चा होते किंवा होते की नाही होते याबाबत तर संपूर्णतः चर्चा सगळीकडे चालूच आहे। आणि तसं पाहायला गेलं तर बरेचसेच असे सुरक्षारक्षक आहेत, सुज्ञ सुरक्षारक्षक आहेत, त्यांनीसुद्धा मला प्रश्न विचारले की साहेब याच्यावरती तुम्ही काहीतरी बोला, आम्हाला काहीतरी माहिती द्या आणि आमच्यापर्यंत अशी अशी काही माहिती आलेली आहे ती खरी आहे का। तर म्हटलं चला मित्रांनो, यावरती आपण एक विशेष असा हा व्हिडिओ साधारणतः हे विधेयक क्रमांक जे आहे जे 34 आत्ता पाठीमागच्या अधिवेशनामध्ये सरकार जे घाईगडबडीमध्ये घेऊन येणार होतं ते कसं काय थांबलं याचा थोडासा सारांश आपण घेऊया। विधेयक क्रमांक ज्यावेळेस झाला आणि 1981 मध्ये सुरक्षारक्षक मंडळाचा जो कायदा आहे आपला बनला, त्याच्यानंतर तब्बल 40 वर्षानंतर या कायद्यामध्ये कोणीतरी हात घालू इच्छितं। आत्तापर्यंत कुणाचं धाडस झालं नाही की या कायद्याला हात घालावा आणि त्याच्यामध्ये काय फेरबदल करावा, परंतु या शासनानं ते धाडस म्हणावं लागेल की ते धाडस यांनी केले की त्याच्यामध्ये काहीतरी फेरबदल करावा। आणि केंद्र शासनानं जशी अधिसूचना केलेल्या आहेत त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनानं कामगारविषयी कायद्यामध्ये बदल करण्यामध्ये थोडासा पुढाकार घेऊन यामध्ये नवीन विधेयक बनवलं आणि त्यामध्ये बरेचसेच बदल त्यांनी सुचवलेत आणि तसे बदल शासन हे करू पाहते। मग त्याचं बिल निघाल्यानंतर आपल्या असा कामगार प्रतिनिधी, आता कामगार प्रतिनिधीमध्ये आपले लक्ष्मणराव भोसले साहेब आणि अजिंक्य भोसले साहेब हे सकाळी सकाळी 7 वाजताच ते आमदारांच्या घरी गेले आणि तिथून ते विधिमंडळामध्ये त्यांच्यासोबत गेले, त्यांना ब्रीफ केलं आणि ते ब्रीफ केल्यानंतर आपले मंत्री महोदय जे विरोधी पक्षामध्ये आहेत त्यांनी शशिकांत शिंदे साहेबांनी तर प्रथमतः पुढाकार घेऊन आणि आपले पृथ्वीराज चव्हाण साहेब त्यांनीसुद्धा पुढाकार घेऊन हे बिल यावरती चर्चा घडून यावी आणि या बिलाबाबत अजून थोडीशी माहिती सर्वांना जावी आणि त्याच्यामध्ये आणखीन काय सुचवता येईल का हे शासनाला सांगितलं। आणि त्यामध्ये म्हणूनच मग कामगार मंत्री महोदय यांनी 21 सदस्यांची कमिटी बनवली आणि त्या कमिटीमध्ये विचाराधीन ते कमिटी ठेवली आणि त्याच्यामध्ये चर्चा करून या बिलाविषयी, या कामगार कायद्याविषयी काय चांगले आणि काही इतर गोष्टी करता येतात का या पाहण्यासाठी त्या तसे कमिटी बनवली आणि त्या कमिटीच्या मग बैठका सुरू झाल्या। त्या बैठकामध्ये आपले मंत्री महोदय आणि इतर सर्व ज्या पक्षामधले मंत्री आहेत ते सर्व त्याच्यामध्ये होते। विधिमंडळ विधेयक क्रमांक असल्यामुळे विधिमंडळ जे सचिवालय आहे ते सर्व काही गोष्टी अरेंज करत होतं। ज्या काही तुमच्या मीटिंग्स होत्या त्या सर्व विधिमंडळ विधेयक जो सचिवालय आहे त्याच्यातूनच सर्व काही जात होतं, त्याच्यामधूनच पत्रिका वगैरे सर्वांना पोहोचत होती आणि बैठकीसाठी आयोजितसुद्धा करत होती। तशीच एक बैठक आपली सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी झाली आणि या ठिकाणी आपल्या सुरक्षारक्षक संघटना प्रतिनिधीमधून आपले अजिंक्य भोसले साहेब आणि लक्ष्मणराव भोसले साहेब गेले आणि त्यांनीसुद्धा म्हणजे आम्हालासुद्धा सर्वांनाच ते थोडंसं हे वाटलं की सुरक्षारक्षक संघटनामधून एकच संघटनेला का बोलवलं तुम्ही तिथे आणि माथाडीच्या तुम्ही 2-3 संघटनांना बोलवलं, तशा आमच्यासुद्धा इतर संघटनांनासुद्धा तुम्ही प्रचारण करायला पाहिजे होतं असं सर्वांचं मत आहे। माझंसुद्धा तसंच मत आहे मित्रांनो। तसंच अजिंक्य भोसले साहेबांनी प्रथमतः त्या बैठकीमध्ये हेच नमूद केलं की साहेब आमच्या इथे संघटनामध्ये इतरांनासुद्धा बोलण्यामध्ये त्यांनासुद्धा वाव द्यावा, आमच्यासुद्धा 2-3 संघटना असाव्यात ह्या बैठकीमध्ये, ते मुद्दा घेतला। आणि मग जे बिलावरती जे चर्चा होती त्या बिलावरती चर्चासुद्धा झाली। म्हणून विधेयक क्रमांक जे 34 होतं त्यांनीसुद्धा एक अधिसूचनासुद्धा काढली होती की सर्व जेवढे कामगार प्रतिनिधी आहेत, संघटना आहेत, त्यांनी आपले जे काही मत असेल ते तुम्ही पत्राद्वारे
विधिमंडळ सचिवालयामध्ये येऊन तिथं जमा करायचं होतं, त्यांनी जी वेळ वगैरे सर्व काय दिलं होतं, तशाच परीनं सर्वांनी प्रथमतः तर लक्ष्मण भोसले साहेबांनीच सुरुवात केली फास्टमध्ये. त्यांनी ते बनवलं कायद्याविषयी आणि विशेषतः कायद्याविषयीच असावं. कारण मित्रांनो, काही काही संघटना अशा आहेत की त्यांना कायद्याविषयी सोडून त्यांनी इतरच विषय घेतले. असं खरं असतं की नाही करायचं आहे. आपल्याला एखादी गोष्ट जर सांगितली ना, आता आम्ही बघा एक उदाहरण देतो तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही चित्र रेखाटायला सांगितलं आपल्या लहान मुलांना आणि त्यांच्याविषयी आपण प्रश्न विचारणार आहोत, बरोबर आहे की नाही. मग शिवाजी महाराजांनी गडकिल्ले, पहिला गड कोणता हे घेतला, किंवा शिवाजी महाराजांचे नेत्र, बहिर्जी नाईक यांचं नाव, म्हणजे अशा सर्व प्रश्न येतात का नाही. असे प्रश्न येतात. तर काही मित्रांनो असे म्हणजे लोक असतात की त्यांच्या मनामध्ये प्रश्न की टिळकांनी शिवछत्रपतींचे कधीपासून चालू केली, जयंती कधीपासून चालू केली. आता महाराजांचं ह्याच्यामध्ये नाव तर आलं, परंतु असं काहीतरी त्याच्यामध्ये एक वेगळं येतं आणि विषयाला वेगळं हे जातं. आपला विषय जो असतो त्या विषयावरतीच निर्भर ते सगळ्या गोष्टी असतात. म्हणून विधिमंडळ ते सचिवालयामधून तशी सूचना आली होती की ह्या बिला संदर्भामध्ये आपल्याला काय सूचना असतील तर आपले जे काय मत असेल ते आपण तिथे ठेवायचं. प्रत्येकाने आपापलं मत त्या पद्धतीने तिथे ठेवलेलंच आहे. आता याच्यामध्ये काय, आत्ता ज्या काही माझ्यापर्यंत ऐकण्यामध्ये येत आहेत, माझ्यापर्यंत ज्या काही गोष्टी मला जेवढ्या समजल्यात की यामध्ये चर्चा झाली, सर्व काही बैठका वगैरे झाल्यात आणि त्याच्यामध्ये कामगारांच्या विषयी प्रश्न असू देत, आपल्या सुरक्षा रक्षकांच्या विषयी प्रश्न असू देत. तुम्हाला एक मित्रांनो सांगू का, आपण कामगार म्हणजे लेबर डिपार्टमेंटच्या आधिपत्याखाली जरी असलो, कामगार मंत्री जरी असले, तरी आपण सुरक्षेच्या निगडीत आहोत. आपण सुरक्षेच्या निगडीत असल्या कारणाने आपल्या कायद्यामध्ये हात घालायला फार मुश्किल आहे. कारण हा सुरक्षा यंत्रणेशी निगडीत गोष्ट असल्यामुळे आपण ज्या काही आस्थापनामध्ये असतो त्या आस्थापनाचे मालमत्तेचे, जीवितांचे रक्षण करणं हे आपलं काम आहे. त्यामुळे शासन ह्याच्यामध्ये वाय किंवा यू किंवा असं टर्न घेऊन वेगळं काहीतरी करेल असं मला तरी काही वाटत नाही. मला जेवढा अनुभव आहे त्यामुळे, आणि फार असे पावलं शासन ह्याच्यामध्ये घेत चालले की ह्याच्यामध्ये सुधारित विधेयक काय तर असावं, बिल असावं की जेणेकरून ह्याच्यामध्ये वेगळं काय नसावं. आणि त्याच्यामध्ये त्रुटी पण होत्या, ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी सर्वांनी ठेवलेल्या आहेत की बाबा सुरक्षा रक्षकाला न्याय मिळाला पाहिजे. किती टक्के सुरक्षा रक्षक आहे तो आत्ता ज्या ह्या कायद्याच्या अंतर्गत आलेले आहेत, ह्या कायद्या सोडून किती सुरक्षा रक्षक असे आहेत की ज्यांना या कायद्यामध्ये यायचं आहे किंवा त्यांची पिळवणूक होते. असंख्य लाखो असे तरुण आहेत की त्यांना अशी त्यांची पिळवणूक होते ठेकेदारांच्याकडून. आणि विचारू नका मित्रांनो, असे इतके मलासुद्धा फोन येतात की त्या सुरक्षा रक्षकांची पिळवणूक होते पण त्यांना काही मिळत नाही. मग त्यांच्यासाठी काय आहे, काय त्यांच्यासाठी काय शासन करतं आहे, काय ह्या जे कायदा बनवला आहे त्याच्यामध्ये काय नवीन अजून करून त्याच्यावरती चपराक बसेल असं काय आहे, काय असं ह्याच्यामध्ये सुचवलं पाहिजे, असं ह्याच्यामध्ये घडलं पाहिजे, असं ह्याच्यामध्ये आलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणूनच आत्ता जे हिवाळी अधिवेशनामध्ये आहे विधिमंडळ जे आपले विधेयक क्रमांक 34 आहे ते येईल काय, तर शक्यतो मित्रांनो अजूनपर्यंत शासनाने तसं काय डिक्लेरेशन केलं नाही आणि येईल की नाही हिवाळी अधिवेशनामध्ये माहिती नाही. शेवटच्या दिवसामध्ये ते थोडंसं आपल्याला माहिती होईल. परंतु जेवढी मला माहिती आली की ते येणंसुद्धा अशक्य आहे. कारण शासन चुकीचं काही आत्ता सध्या करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही आहे. त्यांना एक पाऊल जे आहे ते सांभाळून घेत आहेत. कारण जसा शेतकरी वर्ग आहे तसाच महाराष्ट्रामध्ये कामगार वर्गालासुद्धा तेवढंच आहे. आणि गेल्या काही दशकामध्ये कामगारांवरती होणारे अन्याय आणि इतर सर्व काही गोष्टी ह्या महाराष्ट्र शासनाने नक्कीच पाहिलेल्या असतील. तर तसं न होता आता परत एक नव्यानं आणखीन काहीतरी चळवळ निर्माण होईल, नव्यानं एक वेगळंच काहीतरी ह्याच्यामध्ये वळण येईल असं शासनाला आत्ता सध्या तरी काही करावं असं वाटत नाही. मला असं वाटतं बाबा, जे काही माझं मत होतं ते तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. तुम्हालाही काय वाटतं, तुमचंही मत आपल्याला मत प्रकट करायचं असेल तर आपण कमेंट्स बॉक्समध्ये ठेवलेलंच आहे मित्रांनो. कमेंट्स बॉक्समध्ये तुमचे मत प्रदर्शन करत राहा. तुमचे जे काय मत असतील ते येत राहा. चांगले कमेंट्स, आणि या विषयाला धरून कमेंट्स असले तर चांगली गोष्ट आहे. आपण सध्या आता ज्या कार्यक्रमामध्ये सध्या चाललेलं आहे ते 17 डिसेंबर 2023 रोजी सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार यायचं आहे. ज्यांनी हा व्हिडिओ जे लोक पाहत आहेत त्यांनासुद्धा निमंत्रण आहे. महाराष्ट्रामधून सगळे आपले सुरक्षा रक्षक येत आहेत.
आणि तुम्हीही या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल आपला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा. आणि आपली आता रजा घेतो मित्रांनो, तुर्तास थांबूया. काळजी घ्या आपली.